मग कसं दिसतोय अंगारा चिकन. चिकन अंगारा, आहा नाद खुळा. मस्त एकदम रसरशीत अशी ग्रेव्हीमधलं चिकन. तर बघा एकदम असं तुम्हाला ही ज्युसी असं चिकन बनवायचं असेल, एकदम ज्युसी आणि तेही ग्रेव्हीतलं, हॉटेलमध्ये जे मिळतं, जे तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल अंगारा चिकन, तोच एकदम मस्त आगवाला अंगारा चिकन आज आपण बनवूनच पाहू. चला तर रेसिपी पटकन सुरुवात करू. कढई तापायला ठेवायची आहे. त्यामध्ये जे आपले खडे मसाले असतात, सुखे मसाले, ते टाकून थोडेसे असे रोस्ट करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा तेजपत्ता, दालचिनी, नंतर आपली जी हिरवी विलायची, जिरं आणि मिरी जी असते गोल गोल, ते टाकलेलं आहे बघा. एवढे सगळे मसाले वापरलेले आहेत. आता हे मस्त आपल्याला थोडेसे रोस्ट म्हणजे भाजून घ्यायचे आहेत. एकदम थोडे भाजून घ्यायचे म्हणजे पटकन ते कुटले जातात मिक्सरमध्ये. तर चल पहा, अशी मिक्सरमध्ये आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे बघा त्या मसाल्याची. आता याच्यानंतरची स्टेप, कढई ठेवायची आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, खूप जास्त पण नाही घालायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा असा उभा कट करून मस्त असा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. या कांद्याची सुद्धा आपल्याला पेस्ट याच्यामध्ये बनवायची आहे. जबरदस्त अशी रेसिपी चिकन अंगारा चिकन, एकदम आगवाला अंगारा चिकन आज शिकवणार आहे. चला मस्त तुम्ही सुद्धा ही रेसिपी खाऊन एकदम बोटच चाटले पाहिजे, अशी मस्त अशी रेसिपी आहे बघा. एकदम जबरदस्त असं चिकन. तर चला, आपला कांदा मस्त ब्राऊन झालेला आहे बघा. एक कांदा पुरेसा आहे. एक मोठा कांदा कापायचा आणि तो असा मस्त ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायचा. आगवाली रेसिपी आहे अंगारा चिकन. मस्त ना, एकदम जबरदस्त नाव, तशीच जबरदस्त टेस्ट आहे बघा. चला, आपला हा कांदा तळलेला आहे. आता काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे लगेचच. आता याच्यानंतर आपल्याला टोमॅटो प्युरीसुद्धा बनवायची आहे बघा. त्याच्यासाठी काय करायचं, एक मोठा टोमॅटो घ्यायचा आणि त्याची कट करून प्युरी बनवून घ्यायची आहे. चला, टोमॅटो प्युरीसुद्धा आपली रेडी झालेली आहे बघा इथं. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे चिकनला मॅरिनेशन करायचं. आता इथं पहा, मी अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे पाऊण किलोला थोडंसं कमी, साधारण अर्धा किलो समजा, एवढं बोनवालं चिकन घेतलेलं आहे बघा. बोनवालं चिकन आहे, याला टेस्ट असते, बोनलेसला टेस्ट नसते, ते टेस्ट असतं. त्यासाठी इथं बोनवालं चिकन घेतलेलं आहे, जे की अर्धा किलोपेक्षा जास्तच असेल. आता त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे दही वापरायचं आहे, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा धनेपूड, आपण जे बारीक केलेली खोबऱ्याची पेस्ट असते, खोबरं, ते घालायचं आहे. स्किप केलं तरी चालतं, पण भारी आहे. अद्रक लसूण याची पेस्ट, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा लाल चटणी, त्याच्यानंतर आपण जो कांदाची पेस्ट बनवून घेतली होती तळून कांदा, ती, आणि वरतून खूप सारी हिरवीगार कोथिंबीर. त्याच्यानंतर हा 1 चमचा आपण जो रोस्ट करून मसाला बनवला होता तो, त्याच्यानंतर हा 1 चमचा चिकन मसाला, गरम मसाला, आणि हा 1 चमचा बिर्याणी मसाला. त्याच्यानंतर अर्धा लिंबू आपल्याला याच्यामध्ये रस पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे चिकन आहे ते पटकन मॅरिनेट होतं. आणि आपण जे टोमॅटोची पेस्ट बनवली होती प्युरी, ती सुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि मस्त पटकन असं सगळे मसाले लागतील असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. पूर्ण मसाला चिकनला लागला पाहिजे आणि आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे 10 ते 20 मिनिट. 10 मिनिटसुद्धा तुम्ही करू शकता किंवा 20 मिनिट, वेळ नसेल तर 10 मिनिटच करा. 10 मिनिट मॅरिनेट करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला रेसिपीला सुरुवात करायची, म्हणजे आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आता कढईमध्ये तेल, जे कांदा तळून राहिलं होतं तेच ठेवायचं, त्याच्यामध्ये मॅरिनेट झालेलं चिकन ॲड करायचं आहे आणि मस्त तेलामध्ये 10 मिनिट असं परतून घ्यायचं आहे बघा. मस्त फ्राय होतं, असं परतलं जातं, त्यालाच पाणी सुटतं बघा. पटकन पाणी त्यामध्ये ॲड करायचं नाही. तर अगोदर 10 मिनिट त्याला मस्त परतून घ्यायचं आहे. एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशी रेसिपी आहे बघा अंगारा चिकन. काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं, आणि
आणि टेस्टसुद्धा तेवढीच जबरदस्त. नक्की करून पहा. आता झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट असंच वेट करायचा. आता पहा, उघडून पाहिलं की थोडंसं पाणी त्याला सुटलेलं आहे. असंच आपलं चिकन आहे ना ते वाफलून घ्यायचं आहे थोडा वेळ, म्हणजे टेस्ट जबरदस्त लागते. सगळे मसाले मिक्स करत राहायचे आहेत. तो मसाला खाली जळाला नाही पाहिजे याचीसुद्धा केअर करायची आहे बघा. अधूनमधून सारखं चेक करायचं आहे. झाकण ठेवायचं आणि आणखीन 5 मिनिट वेट करायचा. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी करून साधारण 2 वाट्या किंवा 1 वाटी ॲड करा तुम्ही, जशी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तसं. पण याची ग्रेव्ही अशी थिकच असते बघा, जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मी साधारण छोट्या 2 वाट्या पाणी ॲड केलं असेल. आता हे मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मस्त शिजून द्यायचं आहे बघा. एकदम लो फ्लेम ठेवायची आणि असंच शिजून द्यायचं. एवढं जबरदस्त टेस्ट देतं ना हे चिकन, अंगारा चिकन. बघा, आपलं चिकन रेडी झालेलं आहे बघा. एवढी ग्रेव्ही ठेवायची आहे. मस्त वरतून कोथिंबीरनं गार्निश करायचं आणि आपलं अंगारा चिकन जबरदस्त अशी रेसिपी रेडी झालेली आहे. पहा, आपलं चिकनसुद्धा एकदम मस्त सॉफ्ट झालेलं आहे बघा. डायरेक्ट शिजवलेलं चिकन आहे त्यामुळे हे खूप टेस्टी लागतं. आणि ग्रेव्हीसुद्धा बघा कसली जबरदस्त झालेली आहे. ग्रेव्हीची थिकनेससुद्धा बघा तुम्ही. आणि हा लेग पीस काय भन्नाट दिसत होता, त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही बघा एकदम मस्त थिक आणि वाह, कसला सुगंध दरवळत होता नुसता. आणि दिसत तर काय होतं, एक नंबर. तुम्ही नक्की ट्राय करा. चला आपण आता मस्तपैकी सर्व करून घेऊया. असं काहीतरी नवीन बनवून खाल्लं ना मस्त मज्जा येते बघा. तेच रेसिपी बनवण्यापेक्षा काहीतरी नवीन करायचं. नाही हॉटेलला भरपूर असे पैसे देण्यापेक्षा असं मस्त घरी बनवायचं, जे की आपल्याच आवडीचं असणार, आपल्याच टेस्टनुसार बनणार. मसाले खूप नाही टाकायची गरज आणि जेवढं तिखट हवं तेवढं पाहिजे तसं होतं. चला मस्त याच्यावरती सुद्धा आपण कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे आणि आपलं जबरदस्त असा अंगारा चिकन रेसिपी रेडी झालेली आहे बघा. मस्त कांदा, लिंबू, आपली ज्वारीची भाकरी याच्यासोबत सर्व करायचं आणि मस्त एन्जॉय करायचं. आता नुसतं तुम्ही बघतच राहा. आपलं चिकन किती ज्युसी झालं हे दाखवते तुम्हाला. असं मस्त भाकरीचा तुकडा, त्याच्यावरती पीसचा थोडासा तुकडा काढायचा, ग्रेव्हीमध्ये असं बुडवायचा आणि त्याच्यावरती लिंबू पिळून कांद्याची फोड ॲड करायची आणि मस्त एन्जॉय करायचा. जबरदस्त एकदम. काय टेस्ट लागते, एक नंबर. आणि ग्रेव्ही एकदम परफेक्ट बनलेली होती. मीठचं प्रमाण आहे ना ते एकदम म्हणजे काळजीपूर्वक टाकायचं आहे. खूप मीठ टाकायचं नाही. आणि जबरदस्त अशी आपली हे चिकन अंगारा रेडी होतं बघा. खूप मस्त. नक्की ट्राय करा एकदा. मी जशी बनवली आहे ना सेम तीच प्रोसेस करायची आणि एकदम इझी आहे, खूप अवघडही नाही. जे आपल्या घरात जे मसाले आहेत त्याच्यामध्येच बनतं. एकदम झटपट, खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर चला, आपला अंगारा चिकन जबरदस्त आणि अशी स्पेशल अशी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चवीची सफर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय.